शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत आज सकाळी एक बिबट्याची मादी आणि पिल्लाचं नागरिकांना दर्शन झालं। लोकांची चाहूल लागल्यानं मादी बिबट्यानं जंगलात पळ काढला। मात्र तिच्या सोबत असलेलं सुमारे 3 महिन्याचं पिल्लू घाबरून जवळच असलेल्या झुडपात लपून बसलं। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतलंय। दरम्यान मादी बिबट्या याच परिसरात असण्याची शक्यता आहे। पिल्लापासून दुरावलेल्या त्या मादी बिबट्यापासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन वन विभागानं केलंय। तसंच बिबट्याचं हे पिल्लू पुन्हा त्याच्या आईजवळ जावं या दृष्टीनं वन विभागानं प्रयत्न सुरू केलेत। मसाई पठाराच्या विस्तीर्ण डोंगररांगा झाडाझुडपांनी व्यापल्या आहेत। या झाडीत विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचा अधिवास आहे। शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या परिसरात एका बिबट्याचा वावर आहे। 15 दिवसापूर्वी बिबट्यानं घुंगूर गावात घुसून एका कुत्र्याची शिकार केली होती, तर काही गायी आणि शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केला होता। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घुंगूरवाडीतील काही तरुण पहाटे फिरायला निघाले होते। त्यावेळी घुंगूर गावातील शाळेजवळच्या रस्त्यावरून बिबट्याची एक मादी आपल्या पिल्लांसोबत जात असल्याची दिसून आली। लोकांचा सुगावा लागताच मादी बिबट्यानं जंगलाच्या दिशेने धूम ठोकली। मात्र बिबट्याचं पिल्लू मागे राहिलं आणि गांगरून एका झुडपात लपून बसलं। बिबट्याचं पिल्लू पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। दरम्यान वनरक्षक अतुल कदम यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन पथकाच्या मदतीनं त्या पिलाला ताब्यात घेतलं। 3 महिने वयाच्या त्या पिलाला आज रात्री याच भागात एका पिंजऱ्यात ठेवणार असून सभोवताली 4 कॅमेरे लावले जातील। त्यातून बिबट्याची मादी पुन्हा त्या पिलाला घेऊन जाण्यासाठी येईल असा वन खात्याचा अंदाज आहे। बिबट्याची मादी याच परिसरात घुटमळत असल्याचा अंदाज असून नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन वन विभागानं केलंय। त्या पिलाची आईशी भेट करून दिली जाईल असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं। घटनास्थळी वनक्षेत्रपाल सुषमा जाधव, वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक अतुल कदम, वनसेवक दिनकर पाटील, महेश पाटील, स्वप्नाली जाधव, नामदेव पाटील उपस्थित होते।